तर हाय पब्लिक, मी शुभम कांबळे. स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की आपण आज कुठं जाणार आहोत, आपण आज कुठं आहोत. तसंच आपण आज आहोत हिंगोलीमध्ये, आणि आता आपण जाणार आहोत वाशिमला. वाशिम म्हणजे आपल्या घरी, शेलूला. मी कालच हैदराबादून येताना पहिला ब्लॉग टाकणार होतो, पण आमच्यासोबत सीन कसा झाला माहिती आहे का. आमची एक म्हणजे 7 वाजताची गाडी होती, सकाळची 7 वाजताची गाडी हुकली आमची. त्याच्यामुळं आम्हाला 9 वाजताच्या गाडीनं यायचं काम पडलं. 9 वाजता गाडीनं यायचं काम पडलं. मग त्याच्यामुळं पूर्ण मूड ऑफच झाला. आणि आम्ही पुण्यात कम से कम 8-9 वाजता पुण्यात पोहोचलो. पुण्यात मग जरा थांबलो. त्याच्यानंतर 11-12 वाजता परत एक आमची गाडी हुकली होती, ती लवकर गेली जरा. पण त्याच्यानंतर 11-12 वाजता आम्हाला दुसरी गाडी लागली, पॅसेंजर आपली डेमो. मग त्याच्यात आलो आम्ही. त्याच्यात रात्रीचं 1:30 वाजता इथं पोहोचलो हिंगोलीत. रात्री 1:30 वाजता पोहोचलो. मग त्याच्यानंतर आम्ही हिंगोली इथं मित्राच्या रूमवर राहिलो. आणि आता आम्हाला 8 वाजता इथं हिंगोली टू वाशिम 8 वाजता गाडी आहे. ती आता गाडी धरायची, सरळ वाशिमला जायचं. तिथून 27 किलोमीटरवर माझं गाव आहे शेलू. तिथून त्या गावाला जायचं. चला, तुम्हाला माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी माझं ट्रॅव्हल दाखवणार, ऑनसिंग दाखवणार आणि घरी जाताना दाखवणार. चला. आपली काय हिंगोली 3 वर्ष काढले आम्ही, 3 वर्ष. हे बघा, ती आहे ना, ती तुळजाई भोजनालय, ती आमची मेस होती. हे आता ओपन झालं आहे पूर्ण. हे बघा, आमची याच्यात एक रूम होती, या म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये एक रूम होती, बजिरा कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला. आणि तिकडे एक होती. इथून दिसणार नाही राहत, जरा दूर आहे. तेव्हा तिकडे आदर्श कॉलेज, आम्ही आदर्श कॉलेजला होतो. 3 वर्ष आम्ही आदर्श कॉलेजला काढले. हे बघा, मस्त इथे खेळलो आम्ही, क्रिकेट मस्त खेळत आहोत इथं. हे बघा, हे पूर्ण साफ राहायचं इथे. ते इथे खेळत होते. तिकडे पलीकडे रेल्वे स्टेशन आहे. विशालदा, याच्या रूमवर आम्ही रात्रीचे थांबलो होतो. इकडे बघ विशाल ब्रो, हाय तो बोल दे. बोल तू हाय. हे आपलं विशालदा. पब्लिक चला आता चाय पिया आहे. दवाई है मेरी खोपड़ी में कितना टेंशन है तेरे को मालूम क्या. बाबू भैयाचं ऐकून आपण डोक्याचं टेन्शन कमी केलं आणि त्याच्यानंतर आलो हिंगोली रेल्वे स्टेशनवर. हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि तिकीट काउंटर. हे थोडं अंदर गेलं की हे बघा, हे आलं आपलं स्टेशन. चला, तुम्हाला अंदर जाऊन स्टेशन दाखवतो. हे बघा, हे आहे स्टेशन. हे बघा जरा फास्ट मोडमध्ये. आता आपण आलो हिंगोली रेल्वे स्टेशन, आणि ही आहे हिंगोली रेल्वे स्टेशन. तर इथून 8 वाजताची गाडी आहे. त्याच्यानंतर 8 वाजताची गाडी आहे. तर जायचं वाशिमला. ते बघा, तुम्हाला हिंगोलीचं रेल्वे स्टेशन दाखवतो. मोठाच रेल्वे स्टेशन आहे, 2 प्लॅटफॉर्म आहे तिथे. आणि काम पण चालू आहे आता, म्हणजे चांगलं तर मोठं व्हायला रेल्वे स्टेशन. पब्लिक 3 वर्ष काढले आम्ही इथं. बेकार वाटते आता इथून जाता होतं. 3 वर्ष सोबत कॉलेजचे मित्र, आता कोणीच नाही राहिलं. काय करत. आपली गाडी आता इथं आलेली आहे. बघा, गाडी आली. तर इथून गाडीत बसायचं. त्यानंतर सरळ आपलं वाशिम. अरे गाडी तो फुल गर्दी आहे राव. उतरा यार, उतरा जरा फास्ट. चढू द्या आम्हाला पण, जागा नाही भेटणार नंतर. रेल्वे स्टेशन गाडीत धकली आता आपली. हे एवढे पोलीस कोण आहेत माहिती का सध्या, कारण की मुंबईला याची ड्युट्या लागली त्या होमगार्डच्या रिलेक्शनच्या. याच्यामुळे सर्व जे पोलीस दिसतात ना याच्यावर, जे बॅग घेऊन, ते पूर्ण मुंबई जाणार पोलीस आहे. जे आमचे विशालदा पण आहे, ते मग अशी दाखवलेला ब्लॉगमध्ये दाखवला तो. आली थोडी स्टेशनच्या पुढे आलेली आहे. बघा, स्टेशनची दुसरी प्लॅटफॉर्म करतो. तिकडे प्लॅटफॉर्मवर तो नाही.
डेमो गाडी असल्यामुळे असं दिसते. डेमो गाडीमध्ये तुम्ही म्हणजे पाहायचं आता ते आपण स्टेशन जायचं चला आता याच्यानंतर स्टेशन माळशेलू. तुला तुम्हाला माळशेलू दाखवलं होतं आता ही यातले माळशेलू गाव याच्यानंतर समोर एक स्टेशन माळशेलू स्टेशन बघा माळशेलू पूर्ण म्हणजे पटरी जवळच घर वगैरे सगळं यायचं. बघा हे आलं माळशेलू स्टेशन. माळशेलू स्टेशन त्या स्टेशन म्हणजे स्टेशन प्रत्येकाकडनं ते बघा हे स्टेशन प्रत्येक किसको पता था पहलू में रखा दिल ऐसा बाजी भी होगा. स्टेशनच्या मध्ये पैन पेन गंगा नदी हे बघा आलेली पेन गंगा नदी फुल खूप भरलेली आहे तिथे. आलो आपण वाशिमला आहे. वाशिमचं रेल्वे स्टेशन तर बघा नेमकं गाडी स्टार्ट म्हणजे चालूच आहे. रेल्वे स्टेशन गर्दी ट्रेन खाली होती. गर्दी गर्दी बघू शकतो. वाशिमचं रेल्वे स्टेशन बघा वाशिमचं स्टेशन साईडला पण ट्रेन लहान किती छोटी दिसते. वाशिमची पार्टी ते वाटी आपली जी पार्टी आलेली तिला नाही आणू शकत आपण तिथे झूम करून लावू ती बघा ती पार्टी गाडी जाऊन बसायचे ती आपल्याला येणार चला तिथं पण बसू आता सध्या. गाडीत तर बसवलं राव पण आता गाडी फास्ट लवकर चालू करायला पाहिजे कारण की भूक खूप लागलेली. घरी पण लवकर जायचं तर गाडी लवकर चालू करायला पाहिजे. आणि खूप दिवसानंतर मॅक्झिमम बसलेला होण्याचे हैदराबादला कुठं अशा मॅक्झिमम तिथं झाल्या. भावाला म्हणलं की भाऊ भूक लागली राव. भावाला लगेच गाडी दाखवली आणि बघा फुल स्पीडमध्ये आली त्यांना गाडी येता त्यांची गाडीच्या जवळ आलेला आहो. पिपळ इथे मागच गेली आता आपण अनसिंग घाटाजवळ तर हे बघा नेक्स्ट स्टॉप अनसिंग घाट आहे. आणि बघा या अनसिंग घाटाच्या साईडला आमचं गाव आता आम्ही चालू अनसिंग तर चला आजच्या एवढंच. ते खूप भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.